नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण स्पर्धा परीक्षेसाठी जे गणित शिकतोय त्या गणितामध्ये सरासरी हा घटक पाहतोय आणि त्या घटकावर आधारित जे विविध नमुन्याचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यातील एक नमुना असा असतो, काही लोकांची सरासरी दिली असते आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती नवीन वाढल्यानंतर किंवा एखादी संख्या नवीन वाढल्यानंतर सरासरी जी वाढते त्याच्या आधारे नवीन वाढलेल्या व्यक्तीचं वय, वजन किंवा अन्य काय कुठली बाब असेल ती विचारली असते। ते कसं सोडवायचं या स्वरूपाची उदाहरणं असतात। आपण बघूया उदाहरण कसं सोडवायचं। एका नावे सरासरी 22 किलोग्राम वजनाची सरासरी वय 22 किलोग्राम आहे आणि अशी मुलं किती आहेत ती 25 आहेत, बसले आहेत। नावाड्यासह सर्वांचं वजन सरासरी 24 किलोग्राम झाले तर नावाड्याचे वजन किती? म्हणजे इथं काय केलंय बघा, 25 मुलं आहेत सुरुवातीची आणि त्यांचं सरासरी वजन दिलंय। म्हणजे 25 मुलं आहेत नावेत बसलेत आणि त्यांचं सरासरी वजन आहे 22 किलो। पण ज्यावेळेस सरासरी काढताना नावाडी ऍड केला म्हणजे नवीन सरासरी किती लोकांची झाली नावाडी ऍड केल्यानंतर किंवा नावाडी मिसळल्यानंतर 26 लोकांची सरासरी झाली आणि सरासरी झालेली आहे 24। सरासरी 24 झाली आहे म्हणजे नावाड्याचं वय त्या 25 मुलांच्या बेरजेमध्ये मिसळल्यानंतर सरासरी 2 वाढलेली आहे। आता हे उदाहरण कसं सोडवायचं तर जर गणिती भाषेत बघितलं, प्रत्येक पायरीनं बघितलं तर सुरुवातीला मग 25 मुलांच्या वयाची बेरीज काढावी लागेल। त्या 25 मुलांच्या वयाची बेरीज जर काढली आपण त्यासाठी काय करावं लागेल, जे सरासरी आहे त्याला एकूण संख्येनं गुणलं तर एकूण संख्येनं गुणल्यानंतर 25 दुने 50 शून्य आलं, त्याचे गेले 5, 25 दुने 50 आणि 5 555 झालं आणि नावाडी वाढल्यानंतर त्यांचं एकूण वजन किती झालं ते बघूया, 26 गुणिले 24। आता आपल्याला 24चा किंवा 26चा पाडा म्हणायला पाहिजे, 24चा किंवा 26चा पाडा म्हणता आला पाहिजे। 24 एके 24, 24 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाच 120, 24 सते 144, हातचे गेले 14, 24 दुने 48 आणि 4, 48 आणि 4 52 आणि 10 62। नावाडी बसायच्या आधी त्या 25 मुलांच्या वयाची जर बेरीज केली होती त्यावेळेस ती 550 होती आणि नावाडी बसल्यानंतर ती बेरीज जी वाढली ती 624 झाली। म्हणजे जे वाढ झाली ते नावाड्याचं वजन आहे। मग हे नावाड्याचं वजन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांची वजाबाकी करावी लागेल। 624 वजा 550 हे जर केलं, 12 5 गेले 7 राहिले, 7 6 गेले 0 राहिले, 74 किलो वजन त्या नावाड्याला येते। आता हे झालं पायरीनं सोडवायचं, पण स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला खूप कमी वेळामध्ये हे उदाहरण सोडवायचं असतं। मग ते सोडवताना काय करायचं बघा, सरासरीतला फरक बघूया आपण पहिल्यांदा। पहिली सरासरी किती होती, हे तोंडी उदाहरण सुटते। आता सरासरी पहिली किती दिली होती 22, नंतरची सरासरी किती दिली, नंतरची सरासरी दिली आपल्याला 24। पहिली लोक किती होती 25 लोक होती, म्हणजे हा जो 26वा माणूस आला नावाडी त्यानं काय केलं, प्रत्येकाचं वजन 2 किलोनं वाढवलं। कितीनं वाढवलं, 2 किलोनं वाढवलं। म्हणजे 25 मुलांचं सरासरी वजन 2 किलो वाढलं म्हणजे एकूण वजन 25 मुलांचं 50 किलो वाढलं आणि नावाड्याचं स्वतःचं त्या सरासरी एवढं वजन म्हणजे 24 किलो वजन। अशा पद्धतीने विचार केला तर 74 किलो हे तोंडी येते। दुसरी आणखी एक पद्धत आपल्याला सोडवायची, ती कशी सोडवावी लागेल, सरासरीतला फरक, सरासरी मधील फरक किती फरक आहे सरासरी मधला तर 2 आहे। पहिली 22 आहे नंतरची 24 आहे। सरासरी मधला फरक, पहिली किती लोकांची सरासरी होती 25 लोकांची सरासरी होती, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये नव्याने जी सरासरी झाली ती मिसळायची। अशा पद्धतीने सोडू शकतो। 25 गुणिले 2 50 आणि 50 अधिक 24 केलं 74। अशा पद्धतीनं एखाद्या वर्गात नवीन विद्यार्थी आला किंवा शिक्षकांचं वय मिसळलं तर किती सरासरी बदल, अशा पद्धतीने आपण तिन्ही पद्धतीने सोडू शकतो। तोंडी सोडू शकतो, साध्या पद्धतीने सूत्राचा क्लुप्ती वापरून करू शकतो किंवा गणिती प्रक्रिया करून करू शकतो। ज्यांना जे शक्य वाटतं, सोपं वाटतं त्या पद्धतीने आपण पद्धती अवलंबून हे उदाहरण सोडू शकतो। खरं तर हे गणित कसं सोडवायचं समजून घेतल्यानंतर हे जर लक्षात ठेवलं, सरासरीतला फरक आणि पहिल्यांदा सरासरी किती लोकांची दिली होती आणि त्याच्यामध्ये जर नंतरची सरासरी मिळाली तर उत्तर आपल्याला येते। हे लक्षात घेऊन आपण उदाहरण सोडू शकतो। आणखीन एका उदाहरणाच्या सहाय्याने हा नमुना आपण समजून घेऊया।
विद्यार्थी मित्रांनो बघा, आता एक उदाहरण आहे. इथं काय केलंय, वर्गातील विद्यार्थ्यांचं सरासरी वय दिलंय वर्षामध्ये. मग काय दिलं होतं, वजन दिलं होतं नावेत बसलेल्या विद्यार्थ्यांचं. वय, वर्ष, वजन. पूर्वीची एक सरासरी दिली असते, त्या सरासरीत काहीतरी वाढलेलं असतं किंवा काहीतरी कमी झालं असतं, त्याच्यानुसार नवीन सरासरी दिली असते. म्हणजे नवीन बाब आली होती, ती कमी झाली किंवा जास्त झाली, त्या बाब नेमकी किती आहे, ती क्वांटिटी किती आहे ते काढण्याचं हे उदाहरण असतं. हे उदाहरण बघूया आपण. आता सगळं 3 पद्धतीने सोडूया. पहिली पद्धत काय सांगितली तुम्हाला, गणिती पद्धतीनं पायऱ्याच्या पद्धतीने मांडायचं म्हणल्यानंतर पहिल्यांदा वर्गात विद्यार्थी किती आहेत, 40. आणि त्या 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय आहे 12.5 वर्ष, 12.5 वर्ष. 12.5 वर्ष गुणुले जर 40 केलं तर त्या विद्यार्थ्यांच्या 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळणार आपल्याला. वयाची बेरीज काढण्यासाठी आपण काय करू, 40 न्याला गुणू, शून्याला शून्य दिले, 4 पंचे 20, हातचे गेले 2, 4 दुने 8 आणि 2 10, हातचे गेले 1, 4 1 4 आणि 1 5. एक दशांश करानंतर इथं शून्य दशांश होतं, चिन्ह होतं, इथं एक करानंतर दशांश चिन्ह दिलं. आणि मग हे कॅल्क्युलेट होत नाही कारण शून्य दशांश चिन्हानंतर शून्य आहे. म्हणजे 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज 500 झाली. आता त्याच्यात वर्ग शिक्षकांचं वय मिसळलंय, म्हणजे 41 संख्या झाल्या आणि सरासरी आहे 13. यांचा गुणाकार केला, 13 1 13, हातचे गेले 1, 13 चौक 52 आणि 1 53. अशा रीतीनं आणि मग 41 लोकांची सरासरी नव्यानं आली, 533 त्यांच्या वयाची बेरीज आली. पूर्वीची बेरीज होती 500, 533 आणि 500 यांच्यात फरक आला 33. हा फरक कोणामुळे वाढला, तर या 41व्या व्यक्तीमुळे वाढला. म्हणजे 41 व्यक्तीचं वय किती होतं, 33 होतं. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आपण कॉमन सेन्स किंवा तोंडीच्या आधारे म्हणलो होतो आपण, ती कशी काढू शकतो बघा. आलेल्या व्यक्तीचं सरासरी वय किती आहे, 13. ते 13 तर असणारच आहे त्याचं, परंतु त्या व्यक्तीनं आधीच्या 40 व्यक्तींना त्याच्या वयातला काय हिस्सा दिला, तो किती दिला, इथं 13.5 आहे आणि 12.5 आहे आणि इथं 13, म्हणजे प्रत्येकाला त्यानं अर्ध वर्ष त्यानं प्रत्येकाचं वाढवलं. म्हणजे असे किती जणांचं अर्ध वर्ष वाढले, 40 जणांचं अर्ध वर्ष वाढवलंय, म्हणजेच 20 झालं. आणि 13 अधिक 20 बरोबर 33. अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण. किंवा क्लृप्ती म्हणजे काय आहे, सरासरी मधील फरक. आता सरासरी मधील फरक काय आहे, तर 13 वजा 12.50 किंवा 12.5 हा फरक गुणिले पूर्वीची संख्या किती होती, 40. आणि त्याच्यामध्ये आधी काय करायचं आहे, नवीन सरासरी आधी केल्यानंतर आपल्याला वय मिळणार आहे. मग हा फरक किती होतोय, 0.5 गुणिले 40 अधिक 13, 0.5 गुणिले 40 म्हणजेच 20 आणि 20 अधिक 13 बरोबर 33. अशा पद्धतीनं वर्ग शिक्षकांचं वय 33 आहे. आपण काढू शकतो. कॉमन सेन्सच्या आधारे अशा प्रकारची उदाहरणं तोंडी सोडू शकतो. क्लृप्तीमध्ये सरासरीचा फरक गुणिले पहिली सरासरी आणि अधिक नव्यानं झालेली सरासरी केली तर आपल्याला नवीन माणसाचं वय किंवा वजन काढता येतं. अशा पद्धतीने आपण हा नमुना बघितला. आणखी एका उदाहरणाच्या सहाय्यानं हाच नमुना आपण समजून घेऊया. हेही उदाहरण आपण तिन्ही पद्धतीने सोडवू, कॉमन सेन्सच्या आधारे सोडवू, क्लृप्तीच्या आधारे सोडवू आणि गणिती पद्धतीने सोडवू. एका वर्गातील 60 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16.95 वर्ष आहे. परंतु एक नवीन विद्यार्थी आल्याने वर्गाचे सरासरी वय 17 वर्ष झाले, तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वय किती असेल, तर 16.95 आणि 17 ही सरासरी वाढलेली आहे. 60 गुणिले 16.95 केलं म्हणजे 60 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज येईल. शून्याला शून्य दिले, 6 पंचे 30, हातचे गेले 3, 6 9 54 आणि 3 57, हातचे गेले 5, 6 6 36 आणि 5 41, हातचे गेले 4, 6 1 6 आणि 4 10. अशा पद्धतीनं 2 दशांश स्थानानंतर
2 घरानंतर दशांश स्थळ आहे, इथं 2 घरानंतर दशांश स्थळ दिलं तर पहिल्या 60 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आली 1017. 61 नवीन विद्यार्थी आल्यानंतर जी वयाची बेरीज होईल ती काढूया आपण. नवीन सरासरी 17 आहे, त्या 17 सरासरीनं 61 विद्यार्थ्यांना गुणलं. 17 × 17 आजचे गेले 1. 17 × 6 102 अधिक 1 103. अशा पद्धतीनं नवीन बेरीज आली 1037. पहिली बेरीज होती नवीन विद्यार्थी यायच्या आधी 1017 आणि 1037 मधून जर 1017 वजा केले तर वजाबाकी येते 20. म्हणजे हा 20 वर्ष वय असलेला मुलगा वर्गात आल्यामुळं सरासरी 16.95 वरून 17 वर गेली, हे आपल्या लक्षात येते. आता इथं तोंडी किंवा कॉमन सेन्स न सोडवायची आपण पद्धत बघूया. वर्गात पहिले विद्यार्थी किती 60 होते, नवीन एक विद्यार्थी आला त्याच्यामुळे सरासरी वाढली. नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वय हे त्यानं सरासरी वाढवली आहे, याचा अर्थ त्यानं आधीच्या पहिल्या 60 पोरांना पण त्याच्या वयातला काही हिस्सा दिला बेरजेमध्ये, त्याच्यामुळे ते सरासरी वाढले. त्याचं स्वतःचं वय त्या सरासरी एवढं असणार आहे, ते 17 लिहून काढलं आणि प्रत्येकी 0.5 याप्रमाणे त्यानं 60 पोरांना त्याचं वर्ष दिले. कारण 0.5 का तर 17 आणि 16.95 0.5 चा फरक येतो. त्यांचा गुणाकार जर केला तर तो 3 वर्ष येतोय. म्हणजे त्यानं त्याच्या वयातली 3 वर्ष पहिल्या 60 पोरांना प्रत्येकी थोडा थोडा हिस्सा दिला आणि त्याच्यामुळं 17 अधिक 3 हे 20 वर्ष. अशा पद्धतीने आपण तोंडी पण काढू शकतो. किंवा सरासरीतील फरक, तिसरी पद्धत सरासरीतील फरक हे इथे लिहिलंय त्याच पद्धतीने. सरासरीतला फरक किती आहे 0.5 आहे गुणिले पहिली सरासरी, गुणिले पहिली संख्या अधिक नवीन सरासरी किती आहे 17. 0.5 0 गुणिले 5 केलं 0.5 हा फरक आहे. 0.5 गुणिले 7 यांचा गुणाकार आला 335. पण 2 दशांश घरानंतर दशांश चिन्ह आहे ते देऊन टाकलं. दशांश घरानंतर जे 0 आहेत ते आपण कॅल्क्युलेट करत नाही. हे 3 अधिक 17 केल्यानंतर 20 वर्ष वय हे त्या नूतन वर्षात आलेल्या पोरांचं 20 वर्ष वय. तिन्ही पद्धतीने उदाहरण आपण सोडवू शकतो. कॉमन सेन्सच्या आधारे तोंडी उदाहरण सोडवू शकतो. जर आकडेमोडीवर तुमचं प्रभुत्व असेल तर तोंडी उदाहरण सोडू शकतो. अगदी 30 सेकंदात उत्तर निघते. यानुसार पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेची आरटीयू स्कॉलरशिप असेल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा जिथं गणित आहे तिथं अशा प्रकारच्या उदाहरणाचा सराव तुम्हाला होणं गरजेचं आहे. उदाहरण सोडून घेण्याची पद्धत समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या. इथं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला गणित शिकवलं जाईल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरासरीचा पुढचा एक नमुना पाहिजे आहे तर नक्की भेट द्या. धन्यवाद.